PIL नंबर 41/2006 माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आहे। या आदेशात स्पष्टपणे माननीय न्यायालयाने म्हटलेले ते तुम्हाला वाचून दाखवतो। हा C नंबरचा पॉइंट आहे। त्याच्यात असं म्हटलंय, द कॉर्पोरेशन इन द प्रोसेस ऑफ रोड वाइडनिंग, स्ट्रेंथनिंग और एनी अदर डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज शॅल नॉट कट, रिमूव्ह, कटही करू शकत नाही आणि रिमूव्ह नाही करू शकत, म्हणजे ट्रान्सप्लांटही नाही करू शकत। शॅल नॉट कट, रिमूव्ह एनी ट्री ऑफ द स्पेसीज ऑफ फायकस, म्हणजे दॅट मीन्स वड, नांद्रुक अँड पिंपल, औदुंबर सारखे जे फायकसचे वृक्ष आहेत ते कट करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही, म्हणजे ट्रान्सप्लांट करता येणार नाही असं स्पष्ट म्हटलंय। ऑन एनी ऑफ द रोड्स टू बी कन्स्ट्रक्टेड, वाइड अँड डेव्हलप, द कॉर्पोरेशन द प्रोसेस रोड वाइडनिंग, स्ट्रेंथनिंग और एनी अदर डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज शॅल नॉट कट, रिमूव्ह एनी ट्री ऑफ द स्पीसीज ऑफ फायकस, असं स्पष्टपणे म्हटलंय। पण नगरपालिकेचे अधिकारी आता सुनावणी होते, बऱ्याच सुनावण्या आता सुरू आहे, तर त्या सुनावणीमध्ये तिथले जे उद्यान निरीक्षक आहेत, जे 6 उद्यान निरीक्षक आहेत, त्यांना असं पडून ठेवलेलं आहे की त्यांना असं ते सांगितलं जात आहे की खालचा D नंबरचा पॉईंट आहे त्याच्या खाली, ते म्हणतात आहे की खाली तर परवानगी दिली आहे, खाली काय म्हटलं याच्यात, बिफोर कटिंग एनी ट्री द कॉर्पोरेशन शॅल फर्स्ट अंडरटेक द वर्क ऑफ ट्रान्सप्लांटेशन, रिप्लांटिंग ऑफ ट्रीज ॲज रिकमेंडेड बाय द एक्सपर्ट कमिटी। त्यांचं म्हणणं असं आहे, खाली आम्हाला म्हटलं आहे की ट्रान्सप्लांट तुम्ही करू शकतात, जर का इथे खाली म्हटलंय ट्रान्सप्लांट करू शकतात, मग वरचा कॉलम का बरं दिला असता न्यायालयाने? आणि जर का ट्रान्सप्लांटचीच परवानगी मिळाली होती तर या ऑर्डर विरुद्ध तेव्हाचे माननीय इथले आयुक्त होते गेडम साहेब, ते सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात या ऑर्डर विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात कशाला गेले असते की आम्हाला झाडं तोडू याच्यासाठी ते कोर्टात गेले असते का? म्हणजे हे म्हणजे एकदम कॉमन सेन्सची गोष्ट आहे की ही त्यांना वाचता येत नाही का, ते ॲक्सेप्टच करायला तयार नाहीत की फायकस व्हरायटी ट्रान्सप्लांट करता येत नाही, पण ऑर्डर आहे फायकस व्हरायटी ट्रान्सप्लांट